तर आजचा उगवता सूर्य मला म्हणला, सातत्य हा तुझा खूप चांगला मित्र आहे. मग मी म्हणलं मित्रासाठी काय पण, म्हणून आलोय जिमला. फ्लॅट बेंच प्रेस पासून सुरुवात केली आहे. 17.5 किलोच्या डंबल न मारतोय. तुम्ही किती न मारताय मला कमेंट करून सांगा. त्यानंतर ना इन्क्लाइंड बार्बल प्रेस अप्पर चेस्ट साठी एक नंबर आहे. आणि मग बटरफ्लाय घेऊन वर्कआउट केला, खतम. आणि ही सगळी नारळ फोडायला आज येणार होतं काका. मग ही सगळी नारळाची पोती ते आणून मी टाकायला लागलोय. हे बघा, ही आहे आमच्या नारळाचा स्टॉक. मग मला वाटलं उन्हानं जरा मला टॅनिंग झाले म्हणून स्क्रबिंग करावं जरा. मग मी हे एव्हरेजचं स्क्रब घेतलंय. आता रे पडनच झाले. अरे पडकी पडकी अरे पडकी. ह्यो का रागावलाय माझ्यावर काय माहिती. मग शेवटी भारतीय जुगाड वापरून ह्याला काढलं की बाहेर. हा, आता जरा बरं वाटलं. मग तोंडावर लावायला चालू केलं. हळूहळू मसाज करायचा. ही कापसानं पुसत असते पण कापूस आपल्याकडे नाही हो. मग ही सस्तावाला टिश्यू पेपर वापरूया म्हणलं. ह्याच्यानं काढता काढता सगळं ओटावर झालं बघा. ती व्यवस्थित पुसून ॲलोवेरा जेल लावलं. मग ह्याला बी थोडा थोडा